आणि यानंतर आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील धरणं 70% भरल्यामुळे पाण्याची चिंता मिटली, तर गतवर्षीच्या तुलनेत धरणे यंदा 20% जास्त भरली। सर्वाधिक जलसाठा नाशिक विभागात। राज्यात सध्या उकाडा वाढला। फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सरताच आता राज्यातनं पहाटेची थंडी कमी, कमाल आणि किमान तापमानात आणखी वाढ होण्याचाही अंदाज। कर्नाटक राजस्थानच्या धर्तीवर आता राज्यामध्ये औषध वितरण व्यवस्था, तर तुटवडा दूर करण्यासाठी प्राधिकरण सक्षम करण्यावर भर। 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांना आता 31 मार्च पूर्वीच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याचे आदेश। नंबर प्लेट्समध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करण्याचा हा प्रयत्न। रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी आता 28 तारखेपर्यंत मुदतवाढ। लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करण्याचं प्रशासनाचं आवाहन, तर 9 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्यापही बाकी असल्याचं समोर। पुण्यासह मुंबईतील अॅमेझॉन सेवेला फटका बसण्याची शक्यता, तर अॅमेझॉनचे कामगार आज कामबंद आंदोलन करण्याची शक्यता। वाढवण इगतपुरी महामार्गाच्या प्रकल्प अंमलबजावणीच्या व्यवहार्यता या अभ्यासाला आता वेग, तर महामार्गासाठी 18,000 कोटींचा खर्च। महापालिकेचे एकात्मिक पदपथ धोरण तयार, तर पदपथ चालण्यायोग्य बनवण्यासाठी महापालिकेचा हा संकल्प। आर्थर रोड कारागृहाची वाटचाल अमानवीय स्थितीकडे, तर तुरुंगात क्षमतेपेक्षा 2 ते 3 पट कैदी जास्त असल्याचं आढळलं। यामुळे हायकोर्टानं नोंदवलं निरीक्षण।